विदर्भ में पिछले कुछ दिनों से कई बाघों की मृत्यु हुई है, जिस पर अब राजनीति भी शुरू हो गई है। एक और विपक्ष इसके लिए तंज कस रहा है, तो दूसरी ओर पूर्व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार ने बाघों के संरक्षण के लिए सभी को मिलकर काम करने की सलाह दी है। साथ ही उन्होंने विदर्भ के जंगलों में बाघों की बढ़ती संख्या का भी जिक्र किया। असं आहे, वाघांची काळजी घेणारा वार शिल्लक नाही म्हणून वाघ मरत आहेत का, असं त्याचा अर्थ करू नका। जो वार वाघाची काळजी घेत होता त्याला बाजूला गेल्यामुळे वाघ मरतायत। खरं तर मला वाटतं की वाघ मरायची जी कारणं, आता वाघांचा मृत्यू ज्या पद्धतीने चाललेला आहे त्याकडे ना सरकारचं गांभीर्यानं लक्ष आहे आणि 4.5% जंगलसुद्धा गेल्या 10 वर्षामध्ये कमी झालं। संख्या वाढते आहे, पण त्याचं टेरिटरी जे लागतं वाघाला ती कमी पडत चालली। वाघ रस्त्यावर यायला लागले, गावात शिरायला लागले, वाघाची झुंजी वाढल्यात, रेल्वेच्या ट्रॅकखाली वाघ मारायला लागले। तर हे जे आहे त्यांना तुम्हाला ट्रान्सलोकेट करायला लागेल, त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवावं लागेल आणि त्यानंतरच त्या वाघाला आपण वाचवू शकू। यासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता आहे। सरकारकडे ती इच्छाशक्ती दिसत नाही। ते वाघ दुसऱ्या वाघाच्या परिक्षेत्रामध्ये जेव्हा जातात तेव्हा इनफाईट होते, तेही मृत्यू वाढले आहेत। मला वाटतं की एकंदरीतच याचा विचार जो आहे तो आपण स्थानांतरित करण्याचा विचार केला होता। आणि तुम्हालाही माहीत आहे की नवेगाव नागझिरामध्ये आपण 2 वाघीण सोडल्या। सह्याद्रीचा प्रस्ताव केंद्राकडे तसाच प्रलंबित आहे। केंद्राने सुद्धा आता वेगाने यावर निर्णय करणं गरजेचं आहे।